शेतकऱ्यावर फारच वाईट दिवस आलेले आहे. खत घ्यायला जाव GST CST ती कमी व्हायला पाहिजे, हमी भाव मिळाला पाहिजे. आता आम्ही कर्ज काढलेलं आहे, ते कर्ज माफ व्हायला पाहिजे या अधिवेशनामध्ये. ह्या बियाणे वगैरे हे महागाईची झाली आहे, हे कमी पैशात मिळायला पाहिजे साहेब. माझं म्हणणं आहे ऑनलाईनची कामं पहिले बंद करायची. खताचे भाव हे सगळे GST हे सगळं बंद झालं पाहिजे आणि मालाला भाव वाढला पाहिजेत. त्याच्यामुळे आम्हाला काही परवडत नाही. जर आमच्या मालाला जर हमी भाव जर भेटला तर शेतकरी हा मरत नाही, पण शेतकऱ्याचं मरण कुठं उरलं, जिथं हमी भाव भेटायचा तिथं भेटून राहिला. राज्य विधिमंडळाचं अधिवेशन हे आता सुरू झालेलं आहे आणि उद्याच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नेमकं शेतकऱ्यांना, बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा आहेत हे आपण आता जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत बुलढाणा जिल्ह्यातील काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत काका, काय नाव तुमचं आणि तुम्हाला नेमकं आता उद्या अधिवेशनात अर्थसंकल्प मांडला जाणार आहे, तुम्ही शेतकरी आहात, काय अपेक्षा आहेत तुमच्या? मी सांडू महाराज जोशी एक शेतकरी आहे. 3-4 एकर शेती आहे माझ्याकडे. कारण शेतकऱ्यावर फारच वाईट दिवस आलेले आहे. खत घ्यायला जाव GST CST ती कमी व्हायला पाहिजे, हमी भाव मिळाला पाहिजे. आता आम्ही कर्ज काढलेलं आहे, ते कर्ज माफ व्हायला पाहिजे या अधिवेशनामध्ये, अशी आमची विनंती आहे सरकारला. तर नक्कीच GST आणि इतर काही जे कर आहेत ते कमी व्हायला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. काका, तुमचं नाव काय, तुमच्याकडे किती शेती आहे, उद्या अर्थसंकल्पाकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहेत? माझं नाव मधुकर पांडुरंग शिंदे. माझ्याकडे 2-4 एकर शेती आहे. तर दरवर्षी या कापसाला भाव नाही, मकाला भाव नाही, शेतकरी एकदम असा अडचणीत आलेला आहे. हा साहेबांनी हा प्रश्न सोडावा, एवढेच माझं सांगणं आहे. काका, तुम्ही वृद्ध शेतकरी आहात, इतक्या वर्षापासून तुम्ही शेती करतायत, परवडते शेती? शेती काही परवडत नाही साहेब, कारण त्याला सर्व आपलं खत पाणी सर्व काही जे असेल मागे आणि आमच्या मालाला भाव नाही. माझं नाव आनंद तुकाराम ताठे. उद्या आपले जे अर्थमंत्री आहेत ते बजेट सादर करणार आहेत, अर्थसंकल्प सादर करणार आहेत, काय अपेक्षा आहे तुम्हाला त्यांच्याकडनं? अपेक्षा म्हणजे सर्वच अपेक्षा आहे, मालाला भाव पाहिजे आणि ह्या बियाणे वगैरे हे महागाईची झाली आहे, हे कमी पैशात मिळायला पाहिजे साहेब. तर नक्कीच शेतमालाला भाव नसल्याची खंत यांना आहे आणि त्या दृष्टीने अजित पवारांनी किंवा अर्थमंत्र्यांनी पावलं उचलावीत अशी यांचं म्हणणं आहे. काका, तुमचं नाव काय, तुम्हाला काय अपेक्षा आहेत अर्थसंकल्पाकडे? रामदास भिकाजी आंबोरे. माझं म्हणणं आहे ऑनलाईनची कामं पहिले बंद करायची. खताचे भाव हे सगळे GST हे सगळं बंद झालं पाहिजे आणि मालाला भाव वाढला पाहिजेत. त्याच्यामुळे आम्हाला काही परवडत नाही. बियाणं मिळतं तुम्हाला मुबलक? बियाणं मिळतं मुबलक, पण ते भाव ते ऑनलाईन मागं पडतात, मग ते महागात पडतं ना त्याचे भाव. तुम्हाला काय वाटतं की या आता उद्या अर्थसंकल्प आहे, तुम्ही शेतकरी आहात, काय तुम्हाला सरकारकडनं काय अपेक्षा आहे? काय सर, म्हणजे आता सध्या शेती करायची म्हटल्याच्यानंतर विषय असा झाला, खत बियाणे याचे दर जे दुकानदार लोक आहे हे वाढून देत आहे. आणि दुसरा विषय असा झाला, निसर्ग पाहिजे तसा साथ देत नाही. आणि विषय असा झाला की बा आमच्या मालाला हमी भाव भेटत नाही. जर आमच्या मालाला जर हमी भाव जर भेटला तर शेतकरी हा मरत नाही, पण शेतकऱ्याचं मरण कुठं उरलं, जिथं हमी भाव भेटायचा तिथं भेटून राहिला. काय होतं आहे सर, जे मोठमोठाले व्यापारी आहे हे कमी भावामध्ये माल घेतात आणि पुढं जे द्यायचं आहे तर शेतकऱ्याकडून कमी भावात घ्यायचा आणि नंतर मग भाव एकदम वाढून जातात. तिच्यामध्ये जे आहे तर याच्यामध्ये जे मोठमोठे व्यापारी आहे यांचा जास्त फायदा होतो आहे, शेतकऱ्यापेक्षा बी यांचा जास्त फायदा होतो. कारण शेतकरी कसं आहे, आज टाकायचं, 4 महिन्यानं काढायचं आणि तेच मार्केटला द्यायचं. परंतु मार्केटला दिल्याच्यानंतर त्याला जो भाव भेटायचा तो भेटत नाही आणि या कारणामुळं काय होतं आहे, शेतकरी आत्महत्या करतो. त्यानंतर शेतकरी म्हणजे इथला त्रस्त झालेला आहे आता सध्या की बस पाहायचंच काम. आज एका एकरामध्ये जेमतेम 20,000 रुपये तो काळ्या मातीमध्ये टाकतो आहे, परंतु त्याला जे भेटायचं आहे ते तिच्यातून भेटत नाही. लय झालं तर 25-30 हजार रुपये, त्यामध्ये लहान लेकरं आहे, बायको आहे, मुलगी पत्नी जे काय असेल नसेल तर त्यांचं अवघड आहे ना. अर्थसंकल्पाकडून सरकारला काय म्हणा? सर, हमी भाव भेटायला पाहिजेत. त्यानंतर जे बियाणे आहे हे योग्य दरात भेटायला पाहिजेत, खत आहे हे योग्य दरात भेटायला पाहिजेत, बस इतकंच मागणार आहे. तर नक्कीच हमी भावाचा प्रश्न यांनी सांगितलेला आहे. काका, तुमचं नाव काय आणि तुम्हाला अर्थसंकल्पाकडनं सरकारकडनं काय अपेक्षा आहे? माझं नाव रमेश दादाराव शेरकर. अजितदादाला एवढंच आमची विनंती आहे, तुम्ही हमी भाव कापूस उडीद मूग याला द्याला, सोयाबीनला हमी भाव द्याला नाही. कारण जे पीक जास्त होत नाही त्याला हमी भाव द्याला आणि सोयाबीन ही जास्त पीक आहे
त्याला तुम्ही हमी भाव का द्याला नाही? माझं एवढंच अजितदादाला म्हणणं आहे, तुम्ही सोयाबीनला हमी भाव द्या. कारण कराळा, उडीद, मूग हे थोडं पेरा आहे ना, जास्त नाही, पण सोयाबीन ही जास्त पेरा आहे. त्याच्यामुळं सोयाबीनला हमी भाव पाहिजे आमच्या शेतकऱ्याला, कारण आमच्याकडे पेरा जास्त आहे सोयाबीनचा. तर नक्कीच उद्या अर्थसंकल्पातनं या ज्या शेतकरी आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी यांना वेगवेगळ्या अपेक्षा आहेत. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांना कुठल्याही पिकाला हमीभाव पाहिजे आणि त्यांना हमीभाव तर पाहिजेच, पण या व्यतिरिक्तही बियाणं आणि खतेसुद्धा यांच्या भावावर सुद्धा नियंत्रण असण्याची अपेक्षा यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.